श्री स्वामी समर्थ साप्ताहिक राशी भविष्यामध्ये आपलं स्वागत आहे। रविवार 1 डिसेंबर 2024 ते शनिवार 7 डिसेंबर 2024 या आठवड्याचं आपण साप्ताहिक राशी भविष्य पाहूयात। या आठवड्यामध्ये येणारे महत्त्वपूर्ण दिवस पुढील प्रमाणे आहेत। 2 डिसेंबर रोजी मार्तंड भैरव षड्रात्रोत्सवारंभ आहे, याला देव दिवाळीही म्हणतात। 6 डिसेंबर रोजी नागपूजन आहे। शनिवारी 7 डिसेंबर रोजी चंपा षष्ठी म्हणजे स्कंद षष्ठी आहे। साप्ताहिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे YouTube चॅनल तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। बघूयात 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य। मेष राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे निर्णय घेण्याचा आहे। आठवड्याची सुरुवात थोडी नकारात्मकतेने होण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये दक्षता बाळगावी। या आठवड्यामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा आणि मान सन्मानाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। आठवड्याची सुरुवात म्हणजे 1 आणि 2 तारीख तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास येणारे 5 दिवस तुम्हाला उत्तम लाभाचे जातील। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 आणि 2 तारखेला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये थोडी नकारात्मकता वाढण्याची किंवा विरोधी परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे। या परिस्थितीचा आपल्या कार्यशैलीवर, आपल्या कामावर कुठलाही परिणाम आपण होऊ देऊ नये। शांत चित्ताने आणि स्थिर मनाने दिवसाचे नियोजन केल्यास येणारा हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा, भाग्यवृद्धी करणारा आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठे अधिकार प्राप्त करून देणारा ठरू शकतो। त्यामुळे या आठवड्याचं नियोजन शांत चित्ताने करणं गरजेचं आहे। प्रसंग, परिस्थिती आणि व्यक्तींचा अंदाज आल्याशिवाय महत्त्वाचे निर्णय या आठवड्यामध्ये तुम्ही घेऊ नयेत। सरकारी अधिकारी आणि खाजगी कंपन्यांमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसाठी येणारा हा आठवडा विशेष अनुकूलता दर्शवतो। या आठवड्यामध्ये तुम्हाला मोठे पद, मोठ्या जबाबदाऱ्यांना सामोरं जावं लागेल आणि वरिष्ठांच्या नजरेमध्ये तुमची प्रतिमा उजळलेली असेल। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुम्हाला दूरगामी लाभ देणारे ठरतील। 3, 4, 5, 6 आणि 7 डिसेंबर हे महत्त्वाचे दिवस तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये वाढ करणारे ठरतील। या आठवड्यामध्ये झालेली वाढ ही तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरणार आहे। या आठवड्यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। या आठवड्यामध्ये तुमचे वाताचे आणि उष्णतेचे विकार वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या आठवड्यामध्ये तुम्ही परान्न वर्ज्य करावं, बाहेरचं अन्न टाळावं। आहाराची आणि विहाराची काळजी घेतल्यास मोठ्या आजारांपासून तुम्ही दूर राहाल। या आठवड्यामध्ये तब्येतीच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने सावधानता बाळगणं गरजेचं आहे। विशेषतः गृहिणींनी आरोग्याच्या तक्रारींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही लहान आजारांकडेही तुम्ही दुर्लक्ष करू नये। ज्येष्ठ नागरिकांचे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे। सोमवारी 2 डिसेंबर रोजी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन 1 मूठ तांदूळ आणि 1 हार नारळ अर्पण करावा। वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय या आठवड्यामध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये या आठवड्यात फसवणुकीचे योग संभवतात, त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। कुठल्याही अनोळखी व्यक्तीबरोबर व्यवहार करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। नाविन्यपूर्ण गोष्टींचा या आठवड्यामध्ये तुम्ही ध्यास घ्याल आणि कदाचित या ध्यासापायी, या मोहापायी तुम्हाला मोठं नुकसान घडण्याची शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेलं आनंद आणि उत्साही वातावरण हे आठवड्याच्या मध्याला आल्यानंतर कदाचित कमी होण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान तुम्हाला फसवणुकीचे योग संभवतात। आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 आणि 2 डिसेंबर रोजी तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल। व्यवसायामध्ये मोठे योग तुम्हाला संभवतात। कुटुंबासमवेत तुम्ही आनंदी वेळ घालवू शकाल। एखाद्या छोट्या प्रवासाचे किंवा सहलीचे देखील तुम्ही बेत आखाल। आनंददायी आणि उत्साही वातावरण जाण्याची या आठवड्यामध्ये शक्यता आहे। आठवड्याच्या सुरुवातीला निर्माण झालेले अशा पद्धतीचं आनंदी आणि उत्साही वातावरण तुम्हाला मोठे निर्णय घेण्यासाठी भाग पाडेल। या आठवड्याचे 3, 4 आणि 5 डिसेंबर हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। 5 तारीख संमिश्र लाभाची जाण्याची शक्यता आहे। प्रमुखतः 3 आणि 4 डिसेंबर तुम्ही विशेष दक्षतापूर्वक व्यतीत करणं गरजेचं आहे। या 2 दिवसांमध्ये तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान घडण्याची शक्यता आहे। प्रसंग परिस्थिती ओळखावी। नवीन योजना राबवत असताना विशेष दक्षता बाळगाव्यात। कम्युनिटी मार्केट, शेअर्स, जमिनीशी निगडित व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, भुसार मालाचे व्यापार व्यवसाय करणारे मंडळी, मिरची किंवा मसाल्याशी निगडित काम करणाऱ्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 1, 2, 6 आणि 7 या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं आहे। आर्थिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची तुम्हाला
अनुकूलता प्राप्त होईल। आठवड्याची सुरुवात तुमची आनंदमयी जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर व्यवहार आणि व्यापाराच्या दृष्टीने ग्रहांची प्रतिकूलता आहे, त्यामुळे प्रसंग ओळखून वागावं। कुठलाही भावनिक निर्णय तुम्ही घेऊ नये। विशेषतः आर्थिक गुंतवणूक करत असताना तुम्ही भावनिक निर्णय घेतल्यास मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल, व्यवसायाची व्याप्ती वाढेल, नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्यही प्राप्त होईल। महत्त्वाचे निर्णय तुम्ही वरिष्ठांच्या, सहकाऱ्यांच्या किंवा मित्रमंडळींच्या सहकार्याने घेणं गरजेचं आहे। हा आठवडा तुम्हाला संमिश्र लाभाचा आहे, त्यामुळे विशेष दक्षतापूर्वक दिवस व्यतीत करावेत। सोमवारी 2 डिसेंबर रोजी येणारा मार्तंड भैरव षड्रात्रोत्सव आणि शनिवारी 7 डिसेंबर रोजी येणारी चंपाषष्ठी या 2 दिवशी तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात आणि आप्तेष्ट आणि नातेवाईकांना लाल आणि पिवळ्या रंगाचं वस्त्र भेट म्हणून द्यावं। मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सावधपणे व्यतीत करण्याचा आहे। कुठल्याही प्रसंगाला, परिस्थितीला आणि व्यक्तीला गृहीत धरून महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही विशेष कार्य तत्पर राहणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा निर्णय तुम्हाला दूरगामी नुकसान देणारा ठरू शकतो। या आठवड्याची सुरुवात कशीही झाली, चांगल्या घटनेनं किंवा वाईट घटनेनं, तरी सुद्धा या प्रसंगाच्या प्रभावाखाली तुम्ही येऊ नये। चांगल्या प्रसंगानं हुरळून जाऊ नये आणि वाईट प्रसंगांना खचून जाऊ नये। या आठवड्यामध्ये तुम्ही जेवढे संयमी वागाल तेवढे तुम्हाला उत्तम लाभ होतील आणि निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव तुमच्या कार्यक्षेत्रावर होणार नाही। त्यामुळे हा आठवडा तुम्ही जास्तीत जास्त सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 3 आणि 4 डिसेंबर या 2 दिवशी तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्यावेत। योजनांची आखणी करावी, नवीन योजना राबवण्यासाठी प्रयत्न करावेत। सरकार दप्तरी अडकलेली कामं तुमची जर काही असतील तर या 2 तारखांना तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे। नाविन्यपूर्ण गोष्टी घडवणं, नवीन गोष्टींची खरेदी करणं ही या आठवड्यामध्ये तुम्ही टाळणं गरजेचं आहे। वाहन खरेदी, यंत्रसामुग्रीची खरेदी या आठवड्यामध्ये करू नये। या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ग्रहांची प्रतिकूलता तुम्हाला मोठे नुकसान देणारी ठरेल। नवीन योजना राबवत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींनी या आठवड्यामध्ये विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। हितशत्रूंच्या कारवाया या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगणं आवश्यक आहे। या आठवड्यामध्ये ही काळजी तुम्ही घेतली तर दूरगामी नुकसान तुमचं या आठवड्यात टळेल। 1, 2, 5, 6 आणि 7 हे 5 दिवस तुम्हाला सावधपणे व्यतीत करायचे आहेत। यामध्ये कुठलाही मोठा निर्णय घेऊ नये, कोणाशीही वादविवाद करू नये। नोकरदार मंडळींनी वरिष्ठांच्या मर्जीमध्ये राहावं, महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सल्ल्यानं घ्यावेत। सहकाऱ्यांशी कुठल्याही स्वरूपाचा मतभेद यामध्ये वाढवू नये। कमोडिटी मार्केट शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा प्रतिकूल आहे, त्यामुळे मोठ्या गुंतवणुकी टाळाव्यात आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सावध राहावं। या आठवड्यामध्ये निर्माण होणाऱ्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव आपल्यावरील कमी करण्यासाठी आणि कार्यामध्ये निर्माण होणाऱ्या अडीअडचणी कमी करण्यासाठी पुढील उपाय करावेत। सोमवारी 2 डिसेंबर रोजी येणाऱ्या मार्तंड भैरव षड्रात्रोत्सवाच्या दिवशी महादेवाच्या आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन पांढरे पेढे, हार, नारळ आणि पांढरं वस्त्र अर्पण करावं। कर्क राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा सामान्य प्रतीचा आहे, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुरावा करत असताना या आठवड्यामध्ये विशेष दक्षता घ्यावी। या आठवड्यामध्ये चुकलेला एखादा मोठा निर्णय तुम्हाला दूरगामी आर्थिक नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये तुम्ही संयम राखल्यास, संयमी वागल्यास मोठ्या नुकसानींपासून तुम्ही दूर राहाल। महत्त्वाचे निर्णय घेत असताना वरिष्ठांचा सल्ला घ्यावा। त्यांच्याशी चर्चा, विचारविनिमय, सल्लामसलत केल्याशिवाय मोठे निर्णय तुम्ही या आठवड्यामध्ये घेऊ नयेत। या आठवड्यामध्ये निर्माण झालेली ही संमिश्र परिस्थिती तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे। या आठवड्यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज भासल्यास 1, 2, 6 आणि 7 हे 4 दिवस तुम्ही राखीव ठेवावेत। आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला भाग्यवृद्धिकारक आहेत, त्यामुळे महत्त्वाच्या निर्णयांचा नियोजन, पाठपुरावा तुम्ही यामध्ये करावा। इतर दिवसामध्ये तुमच्या खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सहकार्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा या आठवड्यामध्ये सहभाग वाढेल। या आठवड्यामध्ये तुम्ही ग्रहांची निर्माण झालेली प्रतिकूलता कमी करण्यासाठी जास्तीत जास्त समाजभिमुख व्हावं, लोकांच्या मदतीसाठी तत्पर राहावं। व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। आठवड्याच्या शेवटचे 3 दिवस म्हणजे 5, 6 आणि 7 डिसेंबर हे 3 दिवस तुमच्या दृष्टीने कौटुंबिक सौख्याचे आहेत।
कुटुंबाशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यामध्ये यश येईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या 3 दिवसांमध्ये तुम्हाला लाभण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे प्रसंग परिस्थिती ओळखून वागावं। आपलं मत प्रदर्शन करत असताना विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे। या आठवड्यामध्ये कुणालाही शब्द देत असताना म्हणजे कमिटमेंट करत असताना विशेष काळजी घ्यावी। कुणालाही जामीन राहत असताना या आठवड्यामध्ये काळजी घ्यावी। या आठवड्यामध्ये तुम्ही कुणाला जामीन राहिल्यास तुम्हाला दूरगामी नुकसान होण्याची शक्यता आहे। नातेसंबंध टिकवण्यासाठी तुम्हाला या आठवड्यामध्ये प्रयत्न करावे लागतील। संयम राखल्यास या आठवड्यामध्ये तुम्हाला व्यावसायिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये ग्रहांची निर्माण झालेली अशा पद्धतीची संमिश्र परिस्थिती हाताळण्यासाठी आपल्याला एक मानसिक बळ येणं आवश्यक असतं। हे मानसिक बळ प्राप्त करण्यासाठी आपण भगवंताला शरण जातो। त्यामुळे सोमवारी 2 डिसेंबर रोजी येणारं मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन साष्टांग दंडवत घालावा। महादेवाला हार नारळ अर्पण करावं आणि पंचफळांचा नैवेद्य दाखवावा। मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना तुम्ही पांढऱ्या अन्न पदार्थांचं अन्नदान करावं। सिंह राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक आहे। आठवड्याची सुरुवात उत्तम होईल। तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला या आठवड्यामध्ये प्राप्त होईल। व्यवसायामध्ये मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। नवीन योजनांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। आठवड्याच्या सुरुवातीचे 4 दिवस म्हणजे 1, 2, 3, 4 डिसेंबर हे तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। यामध्ये तुम्ही महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। धार्मिक कार्यामध्ये तुमचा मोठा सहभाग वाढेल। कौटुंबिक अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमच्या आर्थिक अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करणारी असेल। व्यवसायाची व्याप्ती वाढल्याने तुमचे प्रवासही वाढण्याची दाट शक्यता आहे। कार्यक्षेत्रामध्ये वाढलेले हे प्रवास तुम्हाला उत्तम आर्थिक सौख्य देणारे ठरू शकतील। आरोग्याच्या तक्रारी या आठवड्यामध्ये कमी होतील। घरातील ज्येष्ठ मंडळी आणि वरिष्ठांच्या अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येणार आहे। कमोडिटी मार्केट शेअर्स मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता प्रदान करणार आहे। तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल। महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत। जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही या आठवड्यामध्ये प्रयत्न करणं आवश्यक आहे। 6 आणि 7 हे 2 दिवस तुम्ही दक्षतापूर्वक व्यतीत करावेत। यामध्ये तुमच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल। खर्चाच्या प्रमाणात अनपेक्षितपणे मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे सावधानता बाळगावी आणि मोठी गुंतवणूक या 2 तारखांना टाळावी। आठवड्याचा हा आलेख तुमचा वाढता आहे, परंतु शेवटचे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही घरातील ज्येष्ठ मंडळींची सेवा करावी, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि महादेवाच्या आणि मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि व्यावसायिक स्थिरतेसाठी प्रार्थना करावी। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। कौटुंबिक सौख्य तुम्हाला लाभेल। प्रगतिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ होईल। व्यवसायामध्ये नवीन क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवाल। नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता आहे। भावंडांशी निगडीत अडीअडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल। या सर्व गोष्टी असताना एक महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाबतीमध्ये घडण्याची दाट शक्यता आहे, ती म्हणजे तुमच्या विरोधकांचा त्रास तुमचा या आठवड्यामध्ये वाढणार आहे। या आठवड्यामध्ये वाढलेला हा विरोधकांचा त्रास तुमच्या कार्यक्षेत्रावर परिणाम करणारा ठरेल। त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना या आठवड्यामध्ये काळजी घ्यावी। कुणालाही आपली व्यावसायिक गुपित तुम्ही उघड करू नयेत। आपल्याकडे काय आहे, किती येणार आहे या पद्धतीची कुठलीही चर्चा आपण आपल्या जवळच्या कुठल्याही माणसाबरोबर करू नये। कोणाच्या मनात आपल्याबद्दल काय भावना असतील या आठवड्यामध्ये तुम्हाला कळणं अवघड आहे। त्यामुळे विशेष काळजी घ्यावी, दक्षता बाळगावी। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय घेत असताना हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करणं गरजेचं आहे। वडिलोपार्जित संपत्तीचे वाद या आठवड्यामध्ये तुमचे मिटतील। या दृष्टीने जर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचा पाठपुरावा करावा। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यामुळे आठवड्याची सुरुवात तुम्ही सावधपणे करावीत। महत्त्वाचे निर्णय या आठवड्याच्या 1 आणि 2 डिसेंबर रोजी तुम्ही घेऊ नयेत। त्यानंतरचे 5 दिवस तुमच्या दृष्टीने मोठे निर्णय घेण्यासाठी अनुकूल आहेत। हा आठवडा तुम्ही जेवढा संयमाने व्यतीत कराल तेवढे तुम्हाला दूरगामी या आठवड्यामध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। व्यवसायामध्ये मोठे निर्णय तुम्ही घेऊ शकाल। गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकाल। यंत्रसामुग्रीची खरेदी, नवीन वास्तूची खरेदी, वाहनांची खरेदी करण्याचे बेत आखणं यासारखे मोठे निर्णय घेण्यासाठी हा आठवडा तुमचा राखीव ठेवावा।
या आठवड्याच्या सुरुवातीचे 2 दिवस वगळता इतर 5 दिवस तुमच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत। या 5 दिवसांमध्ये तुमच्या व्यवसायाची विस्कटलेली घडी बसवण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। या आठवड्यामध्ये विरोधकांच्या कारवाया आणि हितशत्रूंच्या कारवायांचा अंदाज घेऊन वागावं। कुठल्याही व्यक्तीवर कुठलाही आर्थिक निर्णय घेत असताना सढळपणे विश्वास ठेवू नये। असं केल्यास मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे। या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी 2 डिसेंबर रोजी महादेवाच्या आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हार नारळ ठेवावा आणि आपल्या भाग्यवृद्धीसाठी प्रार्थना करावी। तुळ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा प्रगतिकारक आहे। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला राबवता येतील। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। 1, 2, 5, 6 आणि 7 डिसेंबर हे महत्त्वाचे 5 दिवस या आठवड्यामध्ये तुम्हाला मिळालेले आहेत। या 5 दिवसांमध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करतील आणि या 5 दिवसांमध्ये गुंतवणूक केल्यास याचे दूरगामी लाभ तुम्हाला होतील। या आठवड्यामध्ये तुमच्या अडकलेल्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, भांडवलाची गुंतवणूक वाढवणं यासारख्या महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी हा आठवडा अतिशय अनुकूलता दर्शवतो। हितशत्रूंच्या कारवाया या आठवड्यामध्ये वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा आठवडा तुम्ही संयमाने व्यतीत करावा असंही सांगेल। या आठवड्याच्या 3 आणि 4 तारखेला तुम्ही विशेष दक्षता बाळगावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमची व्यावसायिक गुपितं तुम्ही कोणाकडेही उघड करू नयेत। कोणाजवळही या गुपितांची चर्चा करू नये। आपल्या व्यावसायिक गणितांची आखणी या आठवड्यामध्ये करण्यासाठी ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। आर्थिक निर्णय योग्य ठरण्याच्या दृष्टीने या आठवड्याचे 1, 2, 5, 6 आणि 7 हे दिवस अतिशय अनुकूलता दर्शवतात। नवीन योजना तुम्हाला यामध्ये राबवता येतील, त्यामुळे आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करावेत। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। 7 तारखेला येणाऱ्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या, कुलदैवताच्या आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि या प्रत्येक मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजूंना तुम्ही पांढऱ्या पदार्थांचं अन्नदान करावं। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अनुकूलता प्रदान करणारा आहे। वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी 1, 2, 3, 4, 5 डिसेंबर हे आठवड्याच्या सुरुवातीचेच 5 दिवस अनुकूलता प्रदान करणारे आहेत। त्यामुळे आर्थिक निर्णय घेणं, आर्थिक समस्या सोडवणं यासाठी तुम्ही प्रयत्नरत राहावं। महत्त्वाच्या आर्थिक कामांचा या आठवड्यामध्ये पाठपुरावा करावा। भाग्यवृद्धिकारक ग्रहमानाचा तुम्हाला लाभ झालेला आहे, त्यामुळे मोठे निर्णय तुम्ही योग्य पद्धतीने घ्यावेत। नवीन योजनांचा या आठवड्यामध्ये तुम्हाला पाठपुरावा करता येईल। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा तुम्हाला पाठपुरावा करता येईल। जुनी येणी वसूल करणं, कर्ज प्रकरणे मंजूर करणं, व्यवसायामध्ये भांडवलाचं नियोजन किंवा गुंतवणूक वाढवणं यासारख्या महत्त्वाच्या कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या आठवड्यामध्ये केलेली आर्थिक गुंतवणूक तुम्हाला दूरगामी लाभ देणारी ठरेल, त्यामुळे कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी दूरगामी गुंतवणुकीच्या दृष्टीने या आठवड्यामध्ये प्रयत्न करावेत। या आठवड्यामध्ये केलेलं काम, व्यावसायिक दृष्टीने केलेले प्रयत्न हे तुमची व्यावसायिक घडी पुन्हा बसवण्यासाठी मदत करणारे आहेत, त्यामुळे हा आठवडा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण जाईल। नवीन योजना या आठवड्यामध्ये राबवता येतील। या आठवड्याच्या 6 आणि 7 डिसेंबर रोजी तुमची आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ होईल आणि खर्चाच्या प्रमाणामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा आठवड्याचे हे शेवटचे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। सोमवारी 2 डिसेंबर रोजी महादेवाच्या आणि खंडोबाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि हार नारळ आणि पांढरे पेढे अर्पण करावेत। शनिवारी 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये जाऊन गजरा आणि नारळ अर्पण करावा आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हार नारळ अर्पण करावा। धनुराशीच्या व्यक्तींसाठी आठवड्याची सुरुवात सावधपणे करण्याची गरज आहे। 1 आणि 2 डिसेंबर हे 2 दिवस तुमच्या दृष्टीने प्रतिकूल आहेत, त्यामुळे विशेष दक्षता बाळगावी। इतर 5 दिवस म्हणजे 3, 4, 5, 6 आणि 7 हे 5 दिवस तुमच्या दृष्टीने अनुकूलता प्रदान करणारे आहेत। या दिवसांमध्ये तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल, नवीन योजना राबवू शकाल, आर्थिक स्थिरता तुम्हाला प्राप्त होईल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला सर्वांचं सहकार्य देखील प्राप्त होईल। नवीन वास्तू विकत घेणं, नवीन यंत्र विकत घेणं, यंत्रसामुग्रीची खरेदी करणं, नवीन वाहन विकत घेणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा यामध्ये तुम्ही पाठपुरावा करावा आणि निर्णय घ्यावा।
हे घेतलेले निर्णय, केलेला पाठपुरावा येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उत्तम लाभ देणारे ठरतील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल। हा आठवडा धनु राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या ग्रहांच्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही दररोज महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन जलाभिषेक करावा आणि बेलपत्र अर्पण करावं। मकर राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा संमिश्र लाभाचा आहे। प्रसंग परिस्थिती ओळखून या आठवड्यामध्ये वागणं गरजेचं आहे। 7.5ची तीव्रता या आठवड्यामध्ये कमी होईल, परंतु म्हणून संपूर्ण 7.5 संपलेली नाही, त्यामुळे शनीचा प्रकोप आपल्यावर थोडाफार तरी राहणार आहे, तो प्रभाव आपल्यावर राहणार आहे। या आठवड्यामध्ये विशेष दक्षतापूर्वक निर्णय घ्यावेत। या आठवड्यामध्ये आर्थिक स्थिरता लाभेल। व्यवसायामध्ये सामान्य प्रतीचं ग्रहमान राहील, परंतु नोकरीमध्ये तुम्हाला मोठे लाभ होण्याची शक्यता आहे। या आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम जाईल। 1 आणि 2 डिसेंबर रोजी तुम्हाला महत्त्वाचे निर्णय घेता येतील। नोकरीमध्ये अपेक्षित असलेले बदल घडवण्यासाठी हा आठवडा तुम्हाला अनुकूलता प्रदान करतो आहे। या आठवड्यामध्ये जुनी येणी वसूल करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। आठवड्याचे मधले 2 दिवस म्हणजे 3 आणि 4 हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। आठवड्याच्या मध्यामध्ये आलेले हे 2 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत केल्यास इतर दिवसांचा तुम्हाला उत्तम लाभ होईल। आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। नवीन योजना तुम्हाला या आठवड्यामध्ये राबवता येतील। सरकारी अधिकाऱ्यांनी या आठवड्यामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। खर्चाच्या प्रमाणात तुमची वाढ होण्याची शक्यता आहे आणि वरिष्ठांच्या त्रासाला तुम्हाला सामोरं जावं लागेल, त्यामुळे या अर्थानं हा आठवडा तुम्ही सावधपणे व्यतीत करावा। कुणाशीही मतभेद या आठवड्यामध्ये वाढवू नयेत। आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपा षष्ठीच्या दिवशी तुम्ही कुलस्वामिनीच्या, महादेवाच्या आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावं आणि बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना पिवळ्या पदार्थांचं दान करावं। कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा महत्त्वपूर्ण निर्णयांचा आहे। आठवड्याची सुरुवात तुमची उत्तम होईल। 1, 2, 3 आणि 4 हे 4 दिवस तुमच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत। या 4 दिवसांमध्ये महत्त्वाचे निर्णय तुम्ही घ्यावेत। व्यावसायिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। खर्चाच्या प्रमाणामध्ये या आठवड्यामध्ये वाढ होईल। व्यावसायिक निर्णय तुमचे योग्य पद्धतीने घेणं गरजेचं आहे। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होण्याच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे। 7.5च्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आठवड्याची सुरुवात उत्तम झाल्यामुळे तुमचा आनंद आणि उत्साह वाढलेला असेल, परंतु या आनंदाच्या भरात, उत्साहाच्या भरात तुम्ही सावधपणे निर्णय घेणंही तितकंच गरजेचं आहे, कारण 5, 6 आणि 7 डिसेंबर हे 3 दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावेत। या 3 दिवसांमध्ये चुकलेला एखादा जरी निर्णय हा तुम्हाला दूरगामी मोठं नुकसान देणारा ठरेल, त्यामुळे विशेष दक्षता घ्यावी। कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत। नवीन योजनांचा पाठपुरावा करत असताना विशेष दक्षता बाळगावी। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा या आठवड्यामध्ये सहभाग राहील। सामाजिक कार्यामध्ये तुम्ही या आठवड्यामध्ये यथाशक्ती दान करावं। अगदी मुठभर जरी तुम्ही अन्नदान केलं तरी देखील सुद्धा या आठवड्यामध्ये तुम्हाला लाभ होतील, परंतु आपली यथाशक्ती आपण तिथे दान करत राहणं आवश्यक आहे। कुणालाही पैशाच्या स्वरूपामध्ये या आठवड्यामध्ये दान करू नये। अन्नदान करावं, वस्त्रदान करावं, विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचं वाटप करावं। अशा पद्धतीचं तुम्ही जर दान केलं तर तुम्हाला या आठवड्यामध्ये निर्माण झालेल्या आणि 7.5मध्ये निर्माण झालेल्या प्रतिकूलतेचा प्रभाव कमी करण्यासाठी ग्रहांची साथ लाभेल। 7 डिसेंबर रोजी येणाऱ्या चंपाषष्ठीच्या दिवशी तुम्ही महादेवाच्या, कुलस्वामिनीच्या आणि कुलदैवताच्या मंदिराबाहेर बसलेल्या गरजूंना पांढऱ्या आणि पिवळ्या अन्नपदार्थांचं दान करावं। मीन राशीच्या व्यक्तींसाठी येणारा हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। 7.5च्या कालखंडामध्ये मीन राशीच्या व्यक्तींसाठी आलेला हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे। या आठवड्यामध्ये घेतलेले महत्त्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरतील। 7.5चा प्रभाव कमी करणारा हा आठवडा आहे, त्यामुळे उत्तम ग्रहदशेचा तुम्ही लाभ घ्यावा। नवीन योजना राबवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत। व्यावसायिक स्थिरता, कौटुंबिक सौख्य, सामाजिक प्रतिष्ठा, व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं, नवीन योजना राबवणं यासारख्या महत्त्वाच्या कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा। नवीन योजना या आठवड्यामध्ये तुम्हाला राबवता येतील। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय तुमचे योग्य ठरतील। धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल। कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ होणं, कार्यक्षेत्रामध्ये व्याप्ती वाढणं, व्यवसायाची व्याप्ती वाढणं यासारख्या कामांसाठी हा आठवडा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। फायनान्स, मार्केटिंग, ऑर्गनायझेशन मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींसाठी हा आठवडा अतिशय अनुकूल आहे। नवीन योजना राबवणं, नवीन योजनांचा पाठपुरावा करणं, नवीन योजनांची अंमलबजावणी करणं यासाठी हा आठवडा तुम्हाला उत्तम लाभ देणारा ठरेल। 7.5ची तीव्रता कमी झाल्यानं आनंद आणि उत्साह वाढलेला असेल। कुटुंबाला तुम्ही आनंदी वेळ देऊ शकाल। कुटुंबासमवेत किंवा मित्रमंडळींसमवेत प्रवासाचे, सहलीचे तुम्ही बेत आखाल।
परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी, परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अनुकूलता दर्शवतो। या आठवड्यामध्ये त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा। या आठवड्यामध्ये केलेले हे प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला लाभ देतील। कार्यक्षेत्रामध्ये झालेली ही वाढ तुमचा आनंद आणि उत्साह वाढवणारा असेल। 12 राशींपैकी मीन रास अशी आहे की ज्या राशीला या आठवड्यामध्ये उत्तम लाभ होतील। या आठवड्याच्या 2 डिसेंबर आणि 7 डिसेंबर रोजी कुलदैवत, कुलस्वामिनी आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणं आणि तिथे पांढऱ्या आणि लाल पदार्थांचं अन्नदान करणं आवश्यक आहे।